श्रीकृष्णाय नमः. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. श्री भगवान म्हणतात, ज्या परमपदाला प्राप्त झाल्यावर असा श्रेष्ठ साधक परत या संसारात येत नाही, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, त्याला चंद्र प्रकाशित करू शकत नाही आणि अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. ते आहे माझं परमश्रेष्ठ धाम. याचा अर्थ अतिशय सूक्ष्म आहे. न तद्भासयते सूर्यो. पहिला सूर्य आहे आधिभौतिक, रोज उगवतो आणि मावळतो. दुसरा आहे आधिदैविक सूर्य, ज्याला राहू ग्रासतो, ग्रहण होते, ज्याला आपण गायत्री मंत्राने अर्घ्य देतो, वंदन करतो. आणि तिसरा आहे आध्यात्मिक सूर्य, जो आहे आपल्या डोळ्यांची अधिष्ठात्री देवता. भगवंत म्हणतात, हा सूर्य माझ्या स्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही, म्हणजेच स्थूल ज्ञानेंद्रिये या सूक्ष्म परमात्म तत्वाला जाणूच शकत नाहीत. कारण ज्ञानेंद्रिये बाह्य जगात फिरतात, परमात्मा हे अंतरंगातील तेज आहे. साधक जेव्हा विषयांपासून निवृत्त होऊन डोळे मिटतो, तेव्हा ज्ञानचक्षु उघडतात. हा अनुभव कृपेचा आणि आत्मज्ञानाचा असतो. अग्नीही परमात्म स्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. अग्नी ही वाणीची अधिष्ठात्री देवता. आपण जेव्हा खूप वेळ बोलतो तेव्हा शरीरात उष्णता जाणवते. भगवंत म्हणतात, वाणीने परमात्मा समजणार नाही. वाणी हे कर्मेंद्रिय आहे, परंतु परमात्मा हा कर्मेंद्रियांचा विषय नाही. कर्म, शब्द, वर्णन या सर्वांच्या पलीकडे त्याचे ते चैतन्य आहे. आता पाहूया न शशांकः. चंद्र हा मनाची अधिष्ठात्री देवता. मन आणि बुद्धी कितीही विचार केला तरी परमात्म्याचं यथार्थ ज्ञान बुद्धीच्या कक्षा ओलांडतं. मन आणि बुद्धी मर्यादित आणि परमात्मा अमर्यादित. म्हणून विचाराने नव्हे, अनुभवानेच आत्मस्वरूप कळते. सूर्य, चंद्र, अग्नी यांना प्रकाशित करणारा, डोळे, मन, बुद्धी यांना प्रकाशित करणारा, जो जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना उजळतो, ज्याच्यामुळेच ज्ञान, अज्ञान, स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञात सर्वांनाच अर्थ प्राप्त होतो, तो परमात्मा, त्याचाच अंश जीव. हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अस्थिरता, शोध आणि धडपड. एकदा का स्वयंप्रकाशी आत्मतत्वाची अनुभूती झाली की तद्धाम परमं मम. जीव निरपेक्ष, स्वतंत्र, परिपूर्ण चैतन्य बनून राहतो. श्रीकृष्ण शरणं मम.